आश्चर्यजनक असं आहे. आता मी देखील हा प्रवास तुम्ही देखील माझ्यापेक्षा जास्त करत असता. मुंबई खेड सोडल्यानंतर जो सपाटीचा रस्ता आहे त्या सेंटरपासून जवळजवळ 200 मीटरवर डोंगर आहे, बरोबर ना साहेब? 200 मीटरवर डोंगर आहे. तर त्या डोंगराचा आणि रस्त्याचा यत्किंचितही काही संबंध नाही. तो डोंगर दगडापासून सुटला आहे, तो पूर्ण शिफ्ट झाला आहे आणि तो डोंगर सगळा रस्त्यावर आलेला आहे. हा एक वेगळा प्रकार यावेळी आपल्याला बघायला मिळतो. लँडस्लाईड आपण काय म्हणू शकतो, तिथं विकासाची कामं झालेली आहे, तिथं एस्केवेटरला भिंती उभे राहिलेल्या आहेत, त्याची लँडस्लाईड वगैरे समजू शकतो. पण डोंगर घसरणं मी पहिल्यांदा बघितलं. त्याच्यामुळं ग्लोबल वॉर्मिंग असेल काय मला माहीत नाही, तो व्याख्या काय द्यायची मला अजिबात माहीत नाही. परंतु थोडं आपण पर्टिक्युलरली या सगळ्याकडे लक्ष देऊन काम करण्याची गरज आहे. दुसरं मी आता खेडमध्ये जिथं 2 शेलार नावाच्या व्यक्ती त्या जमिनीच्या ढिगाऱ्याखाली अजून आहेत, आपल्याला सापडलेलं नाही. त्यांची आई आपण सुरक्षित बाजूला केली आणि त्यांच्या हॉस्पिटलमध्ये. तिथली पण लँडस्लाईड आपण म्हणू शकत नाही, डोंगर शिफ्ट झाला. इतके वर्षानुवर्ष असणारी घरं तिथं त्याच्यावर थेट डोंगर झाला. त्याच्यामुळे हे का होतं याचा अभ्यास आपण मला असं वाटतं की या सगळ्या भूतज्ञांकडनं करून घेणं गरजेचं आहे. त्याशिवाय आपल्याला कळणार नाही, कारण ही सुरुवात आहे. आणि कशेडी घाटाच्या संदर्भात किंवा कशेडीच्या मार्गाच्या संदर्भातलं हे म्हणजे फारच आश्चर्यजनक आहे. बरं, माती कशी आली तुम्ही बघितलं की लोकांनी मला माहीत नाही. माती 200 मीटरवरनं जी घसरत आलेली आहे ती रस्त्याच्या पलीकडे जाऊन 2 घरं पण घेऊन गेली. एवढं त्या मातीला स्पीड होतं. तो अधिकाऱ्यांची विशेषतः PWD, जिल्हा परिषद बांधकाम, पाण्याच्या योजना असलेले सगळे अधिकारी यांनी सतर्क राहिलं पाहिजे. पाऊस प्रचंड पद्धतीनं पडतोय. नाशिकसारख्या ठिकाणी ढगफुटी होणार आहे अशा पद्धतीचा इशारा दिलेला आहे. आज आपलं पावसाचं टार्गेट जे आहे ते जवळजवळ 100% जास्त गेलं आहे. काही ठिकाणी 1200 मिलीमीटर पाऊस झाला आहे, काही ठिकाणी 1800 मिलीमीटर पाऊस झाला आहे, काही ठिकाणी 900 मिलीमीटर पाऊस झाला आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेनं आपण समान आलेलो आहोत. मागच्या वेळी 14 मेला बहुतेक पावसाची सुरुवात झाली. यावेळी किती तारखेला सुरुवात झाली? जगबुडी नदीचा गाळ काढला, त्याचा फायदा झाला की नाही त्याची तारीख तुम्हाला सांगतो. आणि संगमेश्वरच्या शास्त्रीय नदीचा गाळ काढला, त्याचा फायदा झाला की नाही संगमेश्वरला तुम्हाला सांगतो. परंतु हे परमनंट सोल्युशन नाही. याच्याकडे आता परमनंट सोल्युशनकडे देखील आपल्याला जावं लागणार आहे. म्हणून मगाशी प्रांत अधिकाऱ्यांनी सांगितलं की आपल्याला काहीतरी ठोस उपाययोजना करणं गरजेचं आहे. अनेक गैरसमज आहेत जे आज त्यांच्याशी बोलून माझे देखील होते ते मी दूर केले. आपण कायमस्वरूपी चिपळूणमध्ये पूर आला की असं एक लिखित असेल अलिखित असेल आपल्या डोक्यामध्ये असं येतं की वरनं पाणी सोडलं म्हणून आपल्याकडे पूर आला, बरोबर ना प्रांत? पण थोडं प्रांत मला असं वाटतं की जे तुम्ही मला सांगितलं, जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं, ते इथल्या काही NGOजना सांगणं गरजेचं आहे. पण हे योग्य आहे. तुम्ही सांगितलं आज आमच्या ज्ञानामध्ये भर पडली की अशा पद्धतीने अशा पद्धतीने चालू आहे. त्याच्यानंतर जगबुडीचं नदीचं पाणी आणि वाशिष्ठी नदीचं पाणी हे कुठं ब्लॉक होतं आणि वाशिष्ठी नदीचं पाणी जगबुडी नदी कशी जायला देत नाही, हा जो एक त्याच्यामधला एक प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे देखील चिपळूणमध्ये पाणी भरतं. ते आता शास्त्रीय कारणानं सिद्ध झालं. तर मला अधिकाऱ्यांना विनंती करायची आहे त्यांच्या भागामध्ये ज्या डिपार्टमेंटमध्ये तुम्ही काम करताय. कालच आपल्याला माहिती असेल की दुर्दैवानं रात्री 10 वाजता खेड तालुक्यातील दहिवली येतं शेलारवाडी इथं लँडस्लाईड झाली. लँडस्लाईड म्हणण्यापेक्षा डोंगरच शिफ्ट झाला आणि त्याच्याखाली 3 व्यक्ती अडकलेल्या होत्या. त्याच्यामध्ये एका व्यक्तीला सुरक्षित बाहेर काढण्यामध्ये प्रशासनाला आणि NDRFला यश आलं आणि दोन्ही जे अजून आपण अपेक्षा करू की त्यांना देखील अशाच पद्धतीनं जिवंत आपल्याला बाहेर काढता येईल. परंतु NDRFनं जी मगाशी मला माहिती दिली की ती शक्यता फारच कमी आहे, परंतु ते अजून आपल्याला दोन्ही व्यक्ती सापडलेलं नाही. तर मी आताच प्रशासनाला एक सूचना आणि निर्देश दिलेले आहेत की आपल्याकडच्या लोकांची भावना असते मी घरातून बाहेर पडणार नाही. जरी मी डोंगराच्या शेजारी राहत असलो तरी माझं आयुष्य त्या घरामध्ये गेलेलं आहे. तर आपल्यामार्फत मला जिल्ह्यातल्या अशा दरड प्रवणग्रस्त भागातल्या नागरिक बंधू भगिनींना एक आवाहन करायचं आहे
की सगळ्यात महत्त्वाचा आपला जीव आहे. जर प्रशासनानं आपल्याला तसं सहकार्य करण्याचं आवाहन केलं तर त्या आव्हानाला प्रतिसाद देत त्यांनी शिफ्ट झालं पाहिजे, त्या देखील सूचना मी दिलेल्या आहेत. जे वृद्ध व्यक्ती आहेत त्यांना तातडीची शासनाची मदत 4 लाखची आहे ती देण्याची देखील सूचना मी केलेली आहे. त्याच्यानंतर मी कशेडीच्या ज्या लँडस्लाईड जिथं झाली तिथे देखील जाऊन आलो. तिथं देखील अख्खा डोंगर शिफ्ट झाला आहे. तिथे 2 घरांना जे काही डॅमेज झाले होते तिथे शासनामार्फत मदत मिळेलच, परंतु शिवसेना म्हणून देखील आम्ही त्या लोकांना मदत केलेली आहे. खेडच्या बाजारपेठेमध्ये मी जाऊन आलो, तिथं देखील परिस्थिती बघितली. आता आम्ही चिपळूणमध्ये आहे, वाशिष्ठी नदीच्या पुराची देखील माहिती घेतलेली आहे, जगपुरीच्या पुराची देखील माहिती घेतलेली आहे. समाधानकारक एवढंच आहे की या नद्यांचा गाळ काढल्यामुळं जी पूर्वी पाण्याची पातळी शहरांमध्ये प्रचंड पद्धतीनं वाढत होती ती आता कमी व्हायला मदत झालेली आहे. पूर्ण परिस्थिती अतिशय नियंत्रणाखाली आहे. आमचे सगळे अधिकारी अतिशय जीव ओतून या संपूर्ण प्रक्रियेमध्ये लोकांबरोबर काम करत आहेत. नागरिकांचं देखील सहकार्य मिळत आहे. भविष्यामध्ये देखील 2-3 दिवस मुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता आहे आणि त्या शक्यतेनुसार कोणालाही जीवितहानी होऊ नये आणि वित्तीय हानी होऊ नये यासाठी सतर्क राहू. 200 मीटरवरचा डोंगर पूर्ण शिफ्ट होऊन रस्त्यावर आला. आता हे कसं कारण त्या डोंगराचा कोणी विचार पण केला नव्हता. 200 मीटरवरचा 150 मीटरवरचा डोंगर सरकून खाली येईल हे कोणते ध्यानीमध्ये देखील नव्हतं. त्याच्यामुळे काही नैसर्गिक आपत्ती येत आहेत त्या भविष्यामध्ये आल्या तर आपण अलर्ट राहिलं पाहिजे. त्याच दृष्टीनं आजची बैठक होती.